बऱ्याचदा मला ना स्टुडंट असे विचारतात की ट्रू लव्ह कसं अट्रॅक्ट करायचं. पहिल्यांदा सगळं खरं सांगायचं की नाही सांगायचं, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायचं. आपण हा विचार पण केला पाहिजे समोरची व्यक्ती तेवढ्या योग्यतेची आणि पात्रतेची आहे का, जिला आपण सगळ्या गोष्टी ओपन करतोय. त्याचबरोबर कधी कधी असं होतं की नात्यामध्ये ना त्या व्यक्तीला आयसोलेट केलं जातं की फक्त माझ्यासोबत राहायचं, बाकी इतर कोणाशी कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा, मग फ्रेंड सर्कल नको, कुठे न जाणं. जाकीर खानच्या एका पॉडकास्टमध्ये वाक्य होतं की तुमची व्हल्नरेबिलिटी ही तुमचं 24 कॅरेट सोनं आहे आणि ते जर दुसऱ्याच्या हातात आपण दिलं तर ते सोनं तो कसं वापरेल यू नेव्हर नो. म्हणजे मॅनिफेस्टेशन जिथं मुलं सुरू करतात की मला ही गोष्ट मिळवायची, मला असा लाईफ पार्टनर हवा किंवा कोणती गोष्ट मला अशी हवी आहे, तर त्यासाठी पहिल्यांदा तुमच्या व्हायब्रेशन त्याच्याशी मॅच व्हायला पाहिजे. परंतु जर उत्तर नाही आलं तर आपल्याला सहन नाही होत. देवदास आधी वाटायचं, आता कबीर सिंग होतो किंवा आता अॅनिमल होतो आपला. जसं तुम्हाला तुमची फिलिंग मांडण्याचा अधिकार होता आणि तुम्हाला वाटते त्या माणसाने हो म्हणावं, तसंच तेवढा तिलाही अधिकार आहे की ती नाही म्हणू शकते. नमस्कार मंडळी, मॅट्स फ्री टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, 5 फेब्रुवारी आजचा दिवस आहे, म्हणजे हळूहळू आपल्याकडे सुद्धा गुलाबी रंग यायला लागलाय. अहो, गुलाबी रंग कसला विचारता, व्हॅलेंटाईन्स वीक सुरू होतोय आणि या व्हॅलेंटाईन्स वीक मध्ये बऱ्याच जणांच्या मनात असतं की विचारावं की न विचारावं, विचारावं की न विचारावं. अशा वेळी आपल्याला मिळणाऱ्या उत्तरावरती ज्याचा परिणाम पडत असतो ती म्हणजे आपली पर्सनॅलिटी. आणि ती पर्सनॅलिटी कशी पाहिजे याच्याबद्दल आज डिस्कस करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी किंवा व्हॅलेंटाईन्स वीकचा आपण क्रॅश कोर्स म्हणूया, यासाठी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत पर्सनल डेव्हलपमेंट आणि लाईफ स्किल कोच, ज्या आपल्या पॉडकास्टवरती अधूनमधून नेहमी येत असतात, त्या गौरी गुरव मॅडम. तर मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू मॅडम. आपल्या पॉडकास्टला सुरू करताना मला पहिल्यांदा विचारायची की आता ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला अप्रोच करणार आहोत तर त्यावेळी आपल्याकडे असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. माझा प्रश्न हाच आहे की पहिलंच इम्प्रेशन लॉंग लास्टिंग राहील यासाठी काय केलं पाहिजे? ओके, आपण हे नेहमी ऐकतो की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, आणि खूप कमी लोकांना हे इम्प्रेशन पुन्हा एकदा क्रिएट करायचा चान्स मिळतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुम्ही पहिल्यांदा जी इमेज लोकांच्या डोक्यात क्रिएट करता ती खूप काळ टिकून राहते. बरोबर. त्याच्यासाठी खूप छान मेथड आहे ज्याला म्हटलं जातं SHR मेथड. म्हणजे लॉंग फॉर्म मध्ये ती अशी जाते की सीन, हर्ड अँड रिमेंबर. यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तर लोकांना इम्पॉर्टंट फील करायचं असतं की सो दॅट ते तुम्हाला रिमेंबर करतील फॉर अ लॉंग टाइम, आणि त्यांना असं वाटेल की हा माणूस माझ्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन बोलतो, ऐकतो, यासाठी या गोष्टी करायच्या. याच्यामध्ये जे सीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीशी एक मॉडरेट आणि फर्म आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला एक सटल स्माइल पण द्यायचंय सो दॅट यू वेलकम देम इन युअर टेरिटरी. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला त्यांच्याबरोबर एक रॅपो क्रिएट करायचा आहे, आणि पुढे जाताना हर्ड मध्ये जे आहे ते त्यांना तुम्ही ऐकून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे गुड लिस्नर बनायचे. मग गुड लिस्नर होताना तुम्हाला त्यांना अप्रोप्रिएट क्वेश्चन सुद्धा विचारायचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इंटरेस्टेड बनायचंय रादर दॅन बिंग इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्हाला त्यांच्या गोष्टीमध्ये देखील इंटरेस्ट घ्यायचा आहे, त्यांना योग्य क्वेश्चन विचारायचे सो दॅट ते ओपन अप होतील. मग हे आपण ज्याला म्हणतो येस नो टाईप क्वेश्चन नसावेत, हे ओपन हँडेड असावेत की ज्यामध्ये त्यांना त्यांची व्ह्यूज, मतं मांडायला वाव मिळेल. बऱ्याचदा काय होतं, आपण इम्प्रेशन क्रिएट करण्याच्या याच्यामध्ये इतके वाहवत जातो की आपण खूप बोलतो, आणि इतकं बोलतो स्वतःबद्दलच आपण तो सगळा सिनॅरिओ क्रिएट करतो की समोरच्या माणसाला त्याचा जो आहे शेअर तो द्यायला जागाच मिळत नाही. सो इंटरेस्टेड बना रादर दॅन बिंग इंटरेस्टिंग. कंटिन्युअस स्वतःबद्दल बोलणं आणि बोस्टिंग अवॉइड करायला हवं. आणि लास्ट मेथड जी त्यातला जो शब्द आहे तो आहे रिमेंबर्ड. म्हणजे लोकांना तुम्ही रिमेंबर केलंय किंवा तुम्ही त्यांना मेमरीमध्ये सेव्ह केलंय हे त्यांना जाणवलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये असते की जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम भेटाल किंवा त्याच इंटरॅक्शन मध्ये थोड्या वेळाने भेटाल, तेव्हा तुम्ही त्यांना असं जाणून दिलं पाहिजे की येस आय रिमेंबर यू, आणि मी लक्षात ठेवलंय तू जे काही बोललोयस ते. अफेक्शननी त्यांना भेटणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं नाव लक्षात ठेवणं हे खूप महत्वाचं आहे, ज्याला म्हटलं जातं की नेम कार्ड. सो बऱ्याचदा असं होतं की आपण खूप काळ एखाद्या माणसाबरोबर इंटरॅक्शन करतो आणि नंतर आपल्याला आठवत नाही रे ह्याचं नाव काय आहे. ओके, आणि असं होतं की आता विचारू तरी कसं मी, समोरचा माणूस थोडंसं इन्सल्टेड फील करेल की हा तासभर माझ्याशी बोलतोय पण ह्याने माझं नाव नाही लक्षात ठेवलं. बिकॉज युअर नेम, तुमचं नाव जे असतं ते तुमच्यासाठी फर्स्ट प्राइस पोझिशन असतं, तुमच्या मालकीची ती पहिली गोष्ट असते. सो त्याच्याबरोबर एक तुमचा वेगळीच अटॅचमेंट असते, लायकिंग आणि लव्ह असतं. मग जेव्हा एखादी व्यक्ती तुमचं नाव लक्षात ठेवते आणि वेळोवेळी ते नाव घेऊन जेव्हा तुम्हाला ऍड्रेस करते, तेव्हा तुम्हाला असं लक्षात होतं की त्या माणसाने तुम्हाला सेव्ह केलंय त्याच्या मेमरीमध्ये, आणि ह्याच्यामुळे तुम्ही आपोआपच त्याच्याबरोबर थोडेसे ॲट इज होता किंवा तुमची पण लायकेबिलिटी डेव्हलप होते. सो या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. आणि यासोबत जर तुम्ही गेलात SHR मेथड सोबत, तुम्हाला वाटतं ही जी
फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट करण्याची जी प्रोसेस आहे, आपण मागील एपिसोडमध्ये पाहिलंय की आपण ड्रेसिंग सोबत काय काय करू शकतो, आपण कसे असर्टिव्ह बनू शकतो, नॉर्मल बनू शकतो, इन्स्टंट रिॲक्शन टाळू शकतो किंवा खूप कॉमेंट कुठले टोकाचे करणं टाळू शकतो, या सगळ्या गोष्टींसोबत आपण जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे या गोष्टी अशा आहेत की आपण अटायर काय केलंय हे महत्वाचं आहेच, पण ह्या बाकी कॉन्शियसली केलेले एफर्ट्स आहेत की जे आपलं इम्प्रेशन समोरच्या मनावरती लॉंग लास्टिंग ठेवणार आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळी आपल्याला समोरच्यावरती इम्प्रेशन आपलं लॉंग लास्टिंग ठेवायचे, त्याच वेळी मनात भावनांचा कल्लोळ झालेला असतो की मी बोलू कसं, बोलायचंय का नाही बोलायचंय, हे बोलायचंय का नाही, ते बोलायचंय का नाही. आणि अशा वेळी आपण सहारा घेतो मोबाईलचा की इन पर्सन बोलण्यापेक्षा कधीतरी मोबाईलवरती बोलणं जास्त बरं वाटतं, किंवा ते आपले जे सेफगार्ड्स असतात त्याच्या आतमध्ये राहून आपण बोलतोय असं वाटतं आणि धोका टळतो असं आपल्याला वाटतं, असं मला वाटतं. त्यामुळे माझा पुढचा प्रश्न आहे की जर आपल्याला या व्हॅलेंटाईन्स वीक मध्ये किंवा इन जनरल आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करायच्या, समोरच्या व्यक्तीला जाणून द्यायचं किंवा मला तुझ्याबद्दल असं काहीतरी वाटतंय, तर व्हॉट इज बेटर वे ऑफ कम्युनिकेशन, मोबाईलवरून केलं पाहिजे की इन पर्सन केलं पाहिजे? ओके, मला वाटतं फक्त याच सिनारिओमध्ये नाही तर एरवी सुद्धा जेव्हा तुम्हाला कुठलंही सिरियस कॉन्व्हर्सेशन करायचं आहे, कुठल्याही रिलेशनमध्ये असू देत, प्रोफेशनली असू देत, पर्सनली असू देत, मग अगदी तुमच्या पार्टनर सोबत असू किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल काही सिरियस मॅटर डिस्कस करायचं की जो वादातीत होऊ शकतो, तर ऑलवेज प्रिफर टू गो इन पर्सन. कारण तुम्ही तुमच्या इमोशन्स तिथं आणू शकता. तुम्ही जेव्हा टाईप करता एखादा मेसेज किंवा इव्हन कॉलवरती देखील, तेव्हा तुमचं फेस व्हिजिबल नसतो त्या माणसाला, तुमच्या इमोशन व्हिजिबल नसतात, तुम्ही काय एक्सप्रेस करायचा प्रयत्न करताय ते तिथं व्हिजिबल नसतं, आणि त्यामुळे समोरच्या माणसापर्यंत तो मेसेज तुम्हाला हवा तसा 100% पोहोचत नाही. दॅट्स वाय आय विल ऑलवेज सजेस्ट की गो विथ इन पर्सन. प्रत्यक्ष भेटून जेव्हा बोलता तेव्हा एखाद्या गोष्टीबाबत तुमचं थोडंसं निगेटिव्ह काहीतरी आन्सर असेल किंवा ओपिनियन असेल, पण तुमच्या भावना आणि तुमचं ते एक्सप्रेस किंवा प्रेझेंट करायचा वे बघून त्या माणसाला त्याची सिव्हिरिटी कमी वाटू शकते. जेव्हा तुम्ही कट ऑफ करता मेसेजद्वारे त्यावेळेला असं होतं की ह्यानी एवढे पण एफर्ट नाही घेतले की समोर येऊन बोलावं, आणि त्यांनी मेसेजवरती मला आपण म्हणतो ना रफादफा करवलं, असा सुद्धा गैरसमज होऊ शकतो. सो ऑलवेज एनी सिरियस कॉन्व्हर्सेशन असू दे, तुमचे प्रोफेशनल मधले काही कॉन्व्हर्सेशन असू देत किंवा कोणता असं आपण म्हणतो ना सेन्सिटिव्ह विषय असू देत, तो ऑलवेज गो विथ इन पर्सन. आणि ह्या गोष्टी राहतात लक्षात राहतात, आणि त्याच्यातून जे काही निर्माण होतं ना, मिसअंडरस्टँडिंग निर्माण होण्याची शक्यता खूप कमी राहते. सपोज झालीच आणि त्या व्यक्तीने तसं जर एक्सप्रेस केलं की अरे म्हणजे तुला असं म्हणायचंय का, म्हणजे हे आतापर्यंत झालं हे सगळं असं होतं का, तेव्हा तुम्हाला लगेच त्या गोष्टी तिथं क्लिअर करता येतात. आणि मग तो जो दुरावा येणार असतो विनाकारणचा तो तुम्ही टाळू शकता. सो ऑलवेज फेस टू फेस कम्युनिकेट करणं विथ एक्सप्रेशन, इमोशनचा त्याला टच असणं हे केव्हाही बेटर आहे. आता हा मुद्दा झाला की फर्स्ट इम्प्रेशन कसं क्रिएट करायचं किंवा तो लॉंग लास्टिंग कसं ठेवायचं किंवा आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस कसा करायच्या. पण ह्याच्यामध्ये म्हणजे मुलांमध्ये तर ही गोष्ट मी खूप जास्त वेळा बघतो, ते म्हणजे स्वतःला अंडर कॉन्फिडंट प्ले करतात की मी जर खरं बोललो, मी समजा वेगळं काहीतरी केलं जे मला मनापासून वाटतंय ते केलं आणि समोरच्या व्यक्तीला नाही आवडलं तर, आणि त्यामुळं जे खरं आहे ते 100% बाहेरच येत नाही, ते 50-60% बाहेर येतं आणि त्याच्यातून नातं कुठेतरी सुरू होतं. सो याच्यावरती तुम्ही काय सजेस्ट कराल? कधीही कोणतंही नातं असू देत, मग तुमची अगदी मैत्री असू देत, दोन मुलांची, मुलींची किंवा रोमॅन्टिक रिलेशनशिप असू देत, ऑलवेज गो विथ 100% व्हॉट इज ट्रू. म्हणजे मग उद्या तुम्हाला कुठल्याही गोष्टी फेक कराव्या लागत नाहीत, किंवा नंतर मग जेव्हा त्या डोळ्यासमोर येतात तेव्हा जो एम्बॅरेसमेंट असते किंवा जी एक चीट केल्याची फिलिंग असते ती तुम्ही अवॉइड करू शकता. सो जे काही तुमचं आहे ना ते जेवढं खरं रूप तुम्ही आणाल त्यांच्या समोर, मग टेक केअर की मग ते छान असेल. तुम्हाला असं वाटतं की मी माझं हे खरं रूप दाखवू शकत नाही, मग पहिल्यांदा त्याच्यावर वर्क करा की माझा जो हा डिस्प्ले आहे ना तो आधी मी सुधारतो, क्लीन करतो, माझी इमेज छान करतो आणि मग ह्याच्यात पडतो. अदरवाईज काय होतं की या गोष्टी तुम्ही खूप वेळ फेक नाही करू शकत. असं म्हटलं जातं की माणूस कुठल्याही गोष्टीचा आव हा खूप कमी काळ आणू शकतो, मॅक्स ते मॅक्स 3 महिने. 3 महिन्यानंतर त्याची ती फ्रस्ट्रेशन, ते फेक करत असल्याचं तो सगळा आपण म्हणतो ना अनकम्फर्टेबल फिलिंग्स ते बाहेर यायला लागतात आणि मग हळूहळू खरं स्वरूप यायलाच लागतं. सो बेटर मग स्वतःमध्ये इन्कल्केट करा आधी त्या गोष्टी, तुम्हाला जर तसं दाखवायचंय तुम्हाला तर. आणि केव्हाही आय सजेस्ट की व्हॉट एव्हर यू आर प्रेझेंट दॅट ओनली. पण अशा वेळी भीती असते ना, म्हणजे जर मला जसं खरं 100% वाटतंय त्यावेळी मला जे वाटतंय ते मी जर एक्सप्रेस केलं तर कदाचित नव्यानं नात्याची सुरुवात झालेली असताना ती व्यक्ती निघून जायची शक्यता असते, आणि खूप कष्ट करून ती व्यक्ती माझ्यासोबत आलीये फायनली. अशा वेळी जर मी खरं बोलून ते नातं दूर होणार असेल अशी मला भीती वाटत असेल तर व्हॉट आय चूज की नको बोलायला. सो अशा वेळी काय केलं पाहिजे?
बेस्ट वे ग्रॅज्युअली तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता. जर तुमचं आणि त्या व्यक्तीचं नातं थोडंसं आपण म्हणतो ना ग्रो झालेलं आहे, आता एक फॉर अ वाईल तुम्ही एकमेकांना ओळखताय, मग तो कम्फर्ट झोन लक्षात घेऊन हळूहळू त्या विषयाला मी कसा सुरुवात करू शकतो किंवा डिस्कस करू शकतो, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या गोष्टी. परत आणखीन अशी तुम्हाला अशी गोष्ट विचारात घ्यावी लागेल की ती जर एक्स्ट्रीम आहे, त्या व्यक्तीसाठी एक्स्ट्रीम आहे, तर मग बेटर वे त्यावेळेला ती तुम्ही अवॉइड करू शकता की ती व्यक्ती ती एक्सेप्ट नाही करू शकत आहे. देन लेट इट सिंक फॉर सम टाइम, किंवा थोडे दिवस त्याला राहू देत, लेट इट बी अंडर कार्पेट. पण मग हळूहळू नंतर की पुन्हा आणखीन तुमचा बॉन्ड जर थोडा ग्रो झाला तर मग पुन्हा हा तो विषय तुम्ही काढू शकता. पण इफ यू आर नॉट शुअर देन मग याच्यामध्ये पडायची तुम्ही रिस्क घेणं ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती घेऊ शकता आणि तुमचं बेसिकली तुमचं रिलेशन किती ग्रो झालंय, समोरची व्यक्ती नवीन विचारांना किंवा नवीन गोष्टींना किती घेऊ शकते, किंवा एकदम ती आपण म्हणू शकतो की फारच ओव्हर रिॲक्ट करेल का, डिस्टर्ब होईल का, हे त्या व्यक्तीवर पण डिपेंडंट आहे. सो हा जो रूल आहे हा माणूस परत बदलतोय, हर एक रूल सगळ्यांना लागू पडेल असं नाही. बरोबर. पण ह्यामध्ये नात्याचं पण इंट्रोस्पेक्शन आपण करत असेल तर मग आपल्याला ते निर्णय घेणं सोपं होतं. बरोबर. आणखीन एक मुद्दा आहे या ठिकाणी की म्हणजे हा प्रश्न मलाही बऱ्याचदा पडतो की पहिल्यांदा सगळं खरं सांगायचं की नाही सांगायचं, का झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायचं. कारण का असं तर माझ्या मते झाकीर खानच्या एका पॉडकास्टमध्ये वाक्य होतं की तुमची व्हल्नरेबिलिटी ही तुमचं 24 कॅरेट सोनं आहे आणि ते जर दुसऱ्याच्या हातात आपण दिलं तर ते सोनं तो कसं वापरेल यू नेव्हर नो. त्यामुळं हा प्रश्न पडतो की अरे मला असं वाटतं किंवा माझे हे सिक्रेट्स आहेत, तर या गोष्टी पहिल्यापासून तेवढं खरं खरं सांगितलं गेलं पाहिजे की हळूहळू मूठ ओपन करत जायचं. ओके, येस, ऍब्सोल्युटली राईट. तुमची व्हल्नरेबिलिटी जी असते ती खूप सेन्सिटिव्ह असते तुमच्यासाठी आणि तो सिनेरिओ ऍक्च्युअली काय होता हे तुम्हाला माहित असतं. म्हणजे मी जर ऐकायला गेले तुमची तो एखादी केस किंवा एखादी गोष्ट तर मला वाटू शकतं की अरे हा माणूस असा कसा वागू शकतो किंवा हे असं कसं ह्यानी केलं, पण तुमच्यासाठी त्यावेळेला ती खूप मोठी गोष्ट होती. जे काही तुम्ही केलं ते आता तुम्हाला जाणवते ते चुकलं और ते नको व्हायला हवं होतं, बट इट हॅपन. त्यावेळेला तुमची मॅच्युरिटी म्हणा, एज म्हणा, त्यानुसार त्या गोष्टी घडलेल्या असतात. पण इथं असं पण आहे की आपण हा विचार पण केला पाहिजे समोरची व्यक्ती तेवढ्या योग्यतेची आणि पात्रतेची आहे का, जिला आपण सगळ्या गोष्टी ओपन करतोय आणि ती तेवढी क्लोज आहे का. कारण बऱ्याचदा असं होतं आपण एखाद्या व्यक्तीला सगळं सांगून बसतो आणि नंतर कधी कधी सपोज एखादं रिलेशन थोडंसं दूर गेल्यावर त्याच गोष्टी आपल्या विरुद्ध देखील वापरल्या जातात. बरोबर. आणि त्याच्यासाठी मग त्याच्यावरून आपल्याला टॉन्ट केलं जातं किंवा आपल्याला त्याच्यावरून जज करून बाजूला केलं जातं. सो पहिल्यांदा त्या व्यक्तीची पण डेप्थ किती आहे विचारांची, अंडरस्टँडिंगची, ही लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमचं नातं जर तेवढं खोल गेलं असेल तर मग एखाद दिवशी तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ओपन करू शकता आणि तो रिअल सिनॅरिओ सांगू शकता की मग तोपर्यंत त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झालेला असतो की अरे हा, ही व्यक्तीनं इतके दिवस त्याचं वागणं डिसेंट होतं, व्यवस्थित होतं. काही पास्ट मध्ये चुका आहेत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तीने मला आता एक्सप्रेस केल्या, ही त्याची ऑनेस्टी मी अप्रिशिएट करते. पण ही त्या समोरच्या व्यक्तीची देखील तेवढी लेवल असायला गरजेचं, हा म्हणजे म्हणतो ना प्री रिक्विजिट आहे. बरोबर. तुम्ही प्रत्येकाला हे सांगत फिरण्यात मग काहीच अर्थ नसतो, पण प्रत्येकाचं काहीतरी असं चुकलेलं असतं, झालेलं असतं किंवा असं गिल्ट असतो आपल्याला की तो मी सांगू की नको. सो तो योग्य टाइम आणि त्या माणसाची लेवल अंडरस्टँडिंगची ही मला वाटतं खूप महत्वाची आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ह्यात आणखीन एक मुद्दा आहे, ते म्हणजे कधी कधी आपल्याला कळत नाही की समोरच्या व्यक्तीमध्ये रेड फ्लॅग्स कोणत्या आहेत, किंवा आपल्याला जाणवतं पण त्याच्यावरती ऍक्शन घेण्याची तेव्हा आपल्यात हिंमत नसते की अरे हे चुकतंय बरं का, हे पॉइंट आउट करण्याची हिंमत नसते आपल्यामध्ये. सो मला या प्रश्नाकडे यायचंय की इन जनरल समजा मला एखादी व्यक्ती आवडते तर मला रेड फ्लॅग्स साधारण कोणते वाटले पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत किंवा ज्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणू शकतो. रेड फ्लॅग हा ना आता जेनझीचा खूप कीवर्ड आहे की जरा असं काही झालं की ओ दिस इज अ बिग रेड फ्लॅग आणि नको मला हा माणूस असं वाटतं. बट हा असा इतका तो गुळगुळीत झालाय वापरून शब्द की जरा छोटीशी काहीतरी गोष्ट झाली की आपण त्याला रेड फ्लॅग म्हणतो. ऍक्च्युली तर दोन व्यक्तीमध्ये असलेले डिफरन्सेस हे रेड फ्लॅग कधी नसतात, कारण प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधनं येतो, त्यांचं कंडिशनिंग वेगळं झालेलं असतं, त्यामुळे विचार करण्याची पद्धत, काही नॉर्म्स, काही पॅराडाईम्स हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. पण एक जे बेसिक आपलं असतं ना, जे आपण म्हणतो की काही गोष्टी असतात की ज्या निगोशिएबल नसतात, त्या आपण कितीही समोरची छान व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत त्या गोष्टींवर आपण ऍडजस्ट करू शकत नसतो, की बेसिक काही थिंग असतात. मग जसं आपण म्हणतो की एखाद्या रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट हा असलाच पाहिजे, त्याच्यानंतर म्युच्युअल रिस्पेक्ट असला पाहिजे समोरच्या व्यक्तीचे. नॉट नेसेसरी की एक व्यक्ती काय लेवलला आहे आणि दुसरी काय लेवलला आहे, बट स्टील पर्सन म्हणून तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी पाहिजे, कोणतेही सिक्रेटिव्ह बिहेवियर इंटिमेट रिलेशनशिपमध्ये ते नातं फुलूच देत नाही.
तुम्ही मित्रमैत्रिणी असाल तर ठीक आहे की माझं काही पर्सनल लाईफ आहे, मी सगळ्या गोष्टी नाही शेअर करणार, माझी स्पेस आहे, डोंट आस्क मी किंवा डोंट इन्व्हेड माय स्पेस, ठीक आहे. पण जर तुम्ही हजबंड वाईफ असाल किंवा तुम्ही यू आर प्लॅनिंग मॅरेज आणि त्या स्टेजला असाल, तुम्ही एकमेकांसोबत सिरियस असाल, तर मग ती ट्रान्सपरन्सी गरजेची आहे. त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो की एकमेकांवरती कोणती गोष्ट लादणं हे पण खूप कमी असलं पाहिजे, की जस्ट बिकॉज यू आर माय पार्टनर आणि आय वॉन्ट थिंग्स इन दिस वे म्हणून मग हे असंच झालं पाहिजे. हे सुरुवातीला थोडे दिवस आपण म्हणतो ना की ते नवीन प्रेमामध्ये असताना माणूस त्या गोष्टी करून जातो, पण नंतर नंतर मग त्याला ते चोक वाटायला लागतं किंवा ते बर्डन असं वाटायला लागतं की मी पिंजऱ्यात कैद झालोय. सो मग हे एकमेकांना समजून घेऊन काही गोष्टी की माझ्या या एक्सपेक्टेशन आहेत या व्हाव्यात असं मला वाटतंय, इफ यू कुड डू आय विल बी मोर दॅन हॅपी, असं ठीक आहे, बट इन्व्हेड करणं असू दे. त्याचबरोबर कधी कधी असं होतं की नात्यामध्ये ना त्या व्यक्तीला आयसोलेट केलं जातं की फक्त माझ्यासोबत राहायचं, बाकी इतर कोणाशी कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा, मग फ्रेंड सर्कल नको, कुठे न जाणं. त्या व्यक्तीला थोडक्यात आपण जसं कैद करतो ना, मग ओव्हर पॅम्परिंग, ओव्हर लव्ह दिलं जातं आणि त्याही व्यक्तीला असं वाटतं की अरे हा माणूस एवढा माझ्यावर प्रेम करतो, एवढा माझ्याबद्दल आपण म्हणतो ना पॉझेसिव्ह आहे, केअरिंग आहे, जे मी मागेल तर देतो, बट ते तुम्हाला असं म्हणतो ना सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारखं असतं. सो ह्या गोष्टी नसाव्यात. आणि जेव्हा दोन व्यक्ती एकत्र ग्रो होतात तेव्हा मग ते रिलेशन फुलत जातं. म्हणून पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की ज्या व्यक्तीसोबत मी आहे ती माझ्यासाठी योग्य आहे. खूपदा असं होतं की आपल्या आसपास खूप छान माणसं असतात, स्मार्ट असतात, म्हणजे आता तर हे खूप कॉमन आहे की ऑप्शन लोकांना खूप सारे आहेत आणि कनेक्टिव्हिटी इतकी आहे नेटमुळे म्हणा किंवा इतक्या साऱ्या ऍपमुळे की असं होत नाही की माझ्या नजरेत बघायला एखादी तर मुलगी नाहीये किंवा मुलगा नाहीये, बट नॉट नेसेसरी ईच अँड एव्हरी गर्ल इज गुड फॉर यू आणि तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये ती मॅच होईल. दुसरी गोष्ट आहे की बऱ्याचदा असं होतं की दोन माणसं परफेक्ट नसतात, बट दे डेव्हलप द लाइकिंग फॉर इच अदर. पण मग त्यावेळेला त्यांची तयारी असते की सोबत ग्रो व्हायचंय ना, तर मी स्वतःला बदलायला देखील तयार आहे, मी स्वतःमध्ये काही चेंजेस करायला तयार आहे. माझ्या लक्षात आले की हे माझं बिहेवियर आहे, दिस इज नॉट गुड फॉर बोथ ऑफ अस ऑर फॉर मी, पण येस मी चेंजेस करेन. म्हणजे दोघं जर एकत्र ग्रो होणार असतील तरी देखील मग तुम्ही याच्यासोबत जाऊ शकता. पण पहिल्यांदा तुम्ही स्वतःसोबत क्लिअर पाहिजे की मला लाईफमध्ये काय हवंय आणि माझ्या त्या समोरच्या व्यक्तीकडनं काय एक्सपेक्टेशन आहेत हे क्लिअर पाहिजे. मला ह्याच प्रश्नाकडे ऍक्च्युली यायचं होतं की म्हणजे तुम्ही कोणत्याही नवीन नात्याची ज्यावेळी सुरुवात करताय त्यावेळी त्या नात्यामध्ये मला काय हवंय किंवा त्या नात्यामध्ये मी काय देऊ शकतो ह्याचा आधी आपला विचार झालेला असणं गरजेचं आहे का? एक्झॅक्टली खूप गरजेचं आहे. कारण लहान मुलांच्यात किंवा आपण म्हणूया की आता स्कूल गोईंग स्टुडंट सुद्धा सो सरप्राइझिंगली बट दे आर इन लव्ह, दे प्रोक्लेम की टीनेज मधली मुलं सुद्धा जी अगदी यंग आहेत ती सुद्धा प्रेमात आहेत. बट त्यांचं जे प्रेम असतं हे हार्मोन इंड्युस्ड आहे किंवा मे बी कधी कधी फिजिकल अट्रॅक्शन मुळे असं होऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही सिरियसली ऍज अ लाईफ पार्टनर एखाद्याकडे पाहताय आणि तो तुमचा लव्ह इंटरेस्ट आहे, तर मग तुम्हाला तुमच्या बाबतच्या काही गोष्टी क्लिअर पाहिजेत की मला आयुष्यामध्ये मला काय हवंय आणि माझ्या पार्टनरकडनं माझ्या काय अपेक्षा आहेत, त्या व्यक्तीबरोबर मॅच होत आहेत का. नाही तर तुम्ही पहिल्यांदा ट्युनिंग करताय, तुम्ही एकमेकांसोबत क्लोज होताय आणि मग काही वेळानंतर तुम्हाला जाऊन लक्षात येतं की असं नकोय मला हे लाईफमध्ये, हे नव्हतं मी चित्र पाहिलेलं. हा, आणि ती मुलगी खूप छान आहे, सगळं छान आहे, पण किंवा तो मुलगा चांगला आहे, पण हे लाईफ सिनेरिओ मला नकोय. मग तिथून पुन्हा मागे येणं, मग त्याचे वेगवेगळे कॉन्सिक्वेन्सेस असतात. सो बेटर वे की बी क्लिअर व्हॉट डू यू वॉन्ट. आणि 100% गोष्टी तुमच्या मॅच होणार नाहीयेत तुम्ही जे एक्सपेक्ट करताय ते, पण ऍटलीस्ट तुम्ही बेअर मिनिमम एक 60-70% जाताय का, आणि मग राहिलेल्या 30 बोलून होऊ शकतात किंवा काही नाही झालं तरी आपल्याला चालू शकत असतं. पण ज्या बेसिक आहेत ज्याच्यावर तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार आहे त्या गोष्टी तुमच्यासोबत त्या व्यक्तीमध्ये आहेत ना, येस, ते पहिल्यांदा पाहणं खूपच गरजेचं आहे. येस. बऱ्याचदा मला ना स्टुडंट असे विचारतात की ट्रू लव्ह कसं अट्रॅक्ट करायचं और खरं प्रेम जे असतं लाईफमध्ये ते कसं मिळवायचं. सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्हाला जे हवंय ना, तुम्हाला जे अट्रॅक्ट करायचंय ते सर्वात पहिले तुम्हाला बनावं लागेल. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशन जिथं मुलं सुरू करतात की मला ही गोष्ट मिळवायची, मला असा लाईफ पार्टनर हवा किंवा कोणती गोष्ट मला अशी हवी आहे, तर त्यासाठी पहिल्यांदा तुमच्या व्हायब्रेशन त्याच्याशी मॅच व्हायला पाहिजे. बिकॉज द युनिव्हर्स डझंट गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट, इट गिव्हज यू व्हॉट यू आर. तुम्ही काय करताय आणि तुमच्या व्हायब्रेशन त्याच्याशी मॅच होतात का ते पहिल्यांदा बघितलं जातं. म्हणजे पहिली गोष्ट होती की तुम्हाला ऍडमिरेबल बनलं पाहिजे, तुम्हाला स्वतःवर काम केलं पाहिजे, कॅरेक्टर बिल्ड केलं पाहिजे, स्वतःला आपण म्हणतो ना पर्सनॅलिटी शार्प आणि होनिंग त्याचं केलं पाहिजे, होनअप केली पाहिजे ती पर्सनॅलिटी, सो दॅट मग आपोआपच तुम्ही लोकांच्या नजरेत येता, लायकेबल बनता
आणि तुम्हाला एक रिस्पेक्ट मिळायला लागतो. आणि असं असतं की मोस्ट लाईकली पुढे असं होतं की हा रिस्पेक्ट मग आवडणं आणि प्रेममध्ये थोडासा कन्वर्ट होऊ शकतो. दिस इज द राईट वे इफ यू वॉन्ट टू अट्रॅक्ट सेम व्हायब्रेशनचं पर्सन जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल तर. बिकॉज हार्मोन इंड्यूस लव्ह असतं किंवा फिजिकल अट्रॅक्शन असतं हे आपण बघतो, आपल्या आसपास खूप उदाहरण असतात की हे काही लॉंग लाईफ जात नाही किंवा हे फार काही त्याचा पुढे प्रोग्रेस होत नाही. सो तुम्ही जर स्वतःवर फोकस केलात, स्वतःवर इम्प्रूव्ह करायला गेला तर तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात. आणि असं होत जातं की मला जे हवंय ते आता माझ्या टप्प्यात आलं हे तुम्हाला दिसायला लागतं. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्वतःवर फोकस करा. असं मी यंग जनरेशन अगदी जे आहे की टेंडर एज जे आहे त्यांना सांगेन की दिस इज नॉट द राईट एज टू डाईव्ह इन टू दिस. बिकॉज हे तुमचं एज जे आहे हे करिअर बिल्ड करण्याचं, स्वतःला एक्सप्लोर करण्याचं आहे, नवीन नवीन गोष्टी ट्राय करण्याचं आणि स्वतःचं एक स्ट्रॉंग कॅरेक्टर, एक छान पर्सनॅलिटी बिल्ड करण्याचे. सो ह्याच्याकडे फोकस करा. असं म्हणायचं नाही की लव्ह ऍट दिस स्टेज इज बॅड, पण असं होतं की तुमचा फोकस हलतो, तुम्ही डिस्ट्रॅक्टेड होता आणि मग तुमचं आत्ताचं डिस्ट्रॅक्शन हे तुमचं फ्युचर मधलं फ्रस्ट्रेशन बनतं. पण वेळ तर निघून गेलेली असते. सो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि स्पेशली बॉईज, बिकॉज वी आर इन पेट्रियार्की, आपल्याकडे असं आहे की मुलांसाठी लाईफ हे बॅटल सारखं आहे. त्यांना ते युद्धाप्रमाणे बघावं लागतं, त्यांना स्वतःला प्रूव्ह करावं लागतं, काही गोष्टी मिळवाव्या लागतात. देन दे आर अडोर्ड अँड रिस्पेक्टेड. म्हणजे हार्श असलं तरी हे ट्रुथ आहे. बाप दाखवण्याचं श्रद्धा. येस. सो बॉईजसाठी, मुलींसाठी आहेच आहे की वुमन एम्पॉवरमेंट मधून तुम्ही स्वतःच्या पायावर उभे हवे आहात, स्वतःचं काहीतरी तुम्ही क्रिएट केलं पाहिजे. पण मुलांना असं आहे की ऑप्शनच नाहीये. सो दे हॅव टू क्रिएट समथिंग, दे हॅव टू अर्न, देन दे विल बी अडोर्ड. सो सध्या तुम्ही जर या एजमध्ये नसाल की तुम्ही सेल्फ इंडिपेंडंट नाही आहात किंवा अजून तुम्ही काही बिल्ड केलेलं नाहीये, तेव्हा मग ही रिस्क घेऊ नका की तुम्ही डिस्ट्रॅक्शनच्या मार्गाला जाल. सध्या फोकस फक्त तुमच्या ग्रोथवर राहू दे. देन आहेच आहे लाईफमध्ये या गोष्टी ऑफ म्हणतो ना, ऑर्गॅनिकली होतच राहतात. सर्टनली आय बिलीव्ह की जी गोष्ट आपल्याला हवी असते ना ती गोष्ट आपल्याकडून काहीतरी मागत असते. आणि जोपर्यंत आपण त्या गोष्टी देत नाही किंवा आपण जोपर्यंत त्या कॅलिबरचे होत नाही, जर तुम्हाला BMW घ्यायचे ना तर तुमचा अमुक एक बँक बॅलन्स पाहिजेच, त्याशिवाय त्याचे हप्ते परवडत नाहीत किंवा कॅश आपण घेऊ शकत नाही. सो तुम्हाला त्या कॅलिबरचं व्हावं लागतं. आणि तसंच मला वाटतं की नात्यांमध्ये पण तसंच आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीने तुमच्याशी चांगलं वागलं पाहिजे तर आधी तुम्हाला त्याच्याशी चांगलं वागता यायला पाहिजे. राईट. मी पण काय केटर करतो त्या टेबलवरती, फक्त मला हे हवंय आणि मला त्यांनी ते द्यावं, मग असं होत नाही, कारण त्या व्यक्तीच्या पण अपेक्षा आहेत. सो हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही मॅनिफेस्ट करणं, डिमांड करणं, दिस इज नॉट राईट. तुम्हाला पण त्या लेवलला जाऊन स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे, स्वतःमध्ये काही गोष्टी आणल्या पाहिजेत, तर मग त्या गोष्टी तुमच्यापर्यंत तुमच्या युनिव्हर्समध्ये येतात. सो या गोष्टीवर काम करणं आणि मला वाटतं लक्षात ठेवणं स्पेशली इम्पॉर्टंट आहे. यंग जनरेशन जी अगदी अर्ली यंगस्टर्स आहेत त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जर उत्तर हो असेल तर ठीक आहे, किंवा या गोष्टी आपण चेक करत करत पुढे गेलं पाहिजे. ते कंटिन्युअसली करावं लागणार आहे आपल्याला. असं नाही की बाबा दोर रिकामे सोडलेत आणि पुढे चाललोय, आपल्याला तो दोर हातातच ठेवायचा आपल्या. परंतु जर उत्तर नाही आलं तर आपल्याला सहन नाही होत. त्यावेळी मग म्हणजे ते अगदी लिमिटेड कालावधीसाठी जरी आपल्याला त्या व्यक्तीसाठी विशिष्ट फिलिंग वाटलेल्या असतील तरी सुद्धा देवदास झाल्यासारखं वाटतं. मग परत देवदास आधी वाटायचं, आता कबीर सिंग होतो किंवा आता अॅनिमल होतो आपला. तर या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त मला महत्वाचं विचारायचं आहे की नकार मिळालाय आपल्याला तर तो ग्रेसफुली ऍक्सेप्ट कसा करायचा. येस, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण बऱ्याचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीला आपल्याला जे फील होतं ते होत नसतं किंवा समोरची व्यक्ती सरळ आपल्याला नकार देऊन टाकते. सो ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी एकदम ऍब्रप्टली किंवा खूप सिरियसली एखादी गोष्ट घेऊन रिॲक्ट लगेच तिथं व्हायचं नाहीये त्या क्षणाला किंवा त्या प्रसंगी. त्याच्यानंतर ट्राय टू अंडरस्टँड देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे पहिल्यांदा ही गोष्ट ऍक्सेप्ट करणं गरजेचं की त्या व्यक्तीला नाही म्हणायचा अधिकार आहे. जसं तुम्हाला तुमची फिलिंग मांडण्याचा अधिकार होता आणि तुम्हाला वाटते त्या माणसाने हो म्हणावं, तसंच तेवढा तिलाही अधिकार आहे की ती नाही म्हणू शकते. मग तुम्ही प्रयत्न करा की त्या व्यक्तीचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, का ती नाही म्हणतेय. सो त्याच्यासाठी तुम्हाला अप्रोप्रिएट क्वेश्चन विचारले पाहिजेत की कशासाठी नाही म्हणते. बऱ्याचदा काही क्षुल्लक कारण असू शकतात की जसं की मी या सिटीमध्ये नाही सेटल होऊ शकत, त्यावर मे बी मला जॉब नाही सोडायचा आहे, तुमच्या घरचं वातावरण खूप ट्रेडिशनल आहे आणि मग मला जॉब करायचं आहे. मग इथं तुमच्याकडे त्याचं सोल्युशन असू शकतं की येस ओके यू कॅन डू जॉब आफ्टर मॅरेज ऑर समथिंग, किंवा आपण शिफ्ट होऊ, मी तुझ्याबरोबर शिफ्ट होऊ शकतो या सिटीमध्ये, मी इथं मलाही चालेल दुसऱ्या मोठ्या सिटीमध्ये झालं तर. यासारखे क्वेश्चन त्यावेळेला आन्सर करून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण जर एखादी गोष्ट अशी असेल की नाही, पर्सनॅलिटीज मॅच होत नाही असं त्या व्यक्तीला वाटतंय आणि ती तुम्हाला नाही म्हणतेय, देन
लेट इट बी, आणि ते ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. कारण तुम्ही तर फोर्स करून किंवा आपण ज्याला म्हणतो ना बंदूक लावून त्या व्यक्तीकडून कोणाकडून तुम्ही प्रेम, अफेक्शन, लव्ह घेऊ शकत नाही. त्याचबरोबर दिस इज नॉट एंड ऑफ द वर्ल्ड. पहिली गोष्ट की आपल्याला त्या क्षणी वाटतं की संपलं सगळं, आता माझ्या लाईफमध्ये काहीच नाही राहिलं, देर इज नो बडी टू, आपण म्हणतो ना की कन्फाईड मी करू शकेन अशी कोणतीच व्यक्ती नाही, की या व्यतिरिक्त मी आता पुन्हा आयुष्यात कोणाचा विचारच करू शकत नाही. एवढ्या काही अशा गोष्टी होत नाहीत. सो तुम्हाला तुमची सेल्फ रिस्पेक्ट आणि डिग्निटी नाही गमवायची. म्हणजे त्या व्यक्तीच्या मागे डेस्परेट होऊन लागणं किंवा मग पुन्हा पुन्हा फॉलोअप घेणं, त्या व्यक्तीने तुम्हाला नीट समजावून सांगितलं नंतर देखील तुम्ही पुन्हा तेच क्वेश्चन जर विचारताय, देन यू आर लुझिंग डिग्निटी. आणि असं बऱ्याचदा होतं. आपण इतकं डीपली त्या व्यक्तीला लाईक करत असतो किंवा इतकं डेस्परेटली त्याला ती व्यक्ती आपल्याला हवी असते की आपण विसरून जातो की आपल्या डिग्निटीच्या आणि सेल्फ रिस्पेक्टच्या लाईन्स काय, बाउंड्रीज काय, आणि मग नंतर काही कालखंडानंतर आपल्याला जाणवतं की किती वेडेपण आपण केला आणि कसे आपण वागत होतो. सो ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येकाला नॉट नेसेसरी की एखाद्या गोष्टीनं नकार येणं किंवा ब्रेकअप होणं ही वाईटच गोष्ट असं नाहीये. कारण इनिशियल लेवलला असं असतं की आपल्यालाच गोष्टी क्लिअर नसतात, बरोबर, आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की ती गोष्ट झाली, हे बरं झालं, ऍक्च्युली हे मला असं लाईफ नको होतं. पण हे कळायला थोडा वेळ जातो. त्यावेळेला जसं वाटतं की आभाळ कोसळलंय ते फक्त माझ्यावरच कोसळलंय आणि जगातला सगळ्यात दुःखी माणूस आता मीच आहे. पण असं काही होत नाही. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपण त्यातनं बाहेर येतो. किंवा तुम्ही जर स्वतःवरती तुमचा आपण म्हणतो की सेल्फ इस्टीम हाय असेल, अवेअरनेस हाय असेल, इथं असं नाही समजायचं की माझ्यात कमतरता आहे म्हणून ती व्यक्ती मला नाही म्हणतीये किंवा मला रिजेक्ट करते. त्या व्यक्तीचं रिझनिंग जे आहे ते आपण म्हणतो ना योग्य असू शकतं की नाहीये, ती त्या नजरेतून तुमच्याकडे बघत नाहीये किंवा तिला नाहीये आता काही करायचंय, और तिच्या लायकिंग तुमच्यासारख्या नाहीयेत, काही कारण असू शकतं. त्या व्यक्तीने तुम्हाला नाही म्हटलंय म्हणजे तुम्ही कमी आहात, तुमच्यात काहीतरी त्रुटी आहे आणि ती थोडी पेडेस्टल वर आहे आणि मी खाली आहे, असं काही नाहीये. जस्ट तुम्ही आता तो मॅच बनवू शकत नाहीये, तुमच्या वाईब्स आणि एनर्जी मॅच होत नाहीये. ही बेसिक थिंग आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि कोणत्याही व्यक्तीच्या येण्यानी किंवा जाण्यानी मला वाटतंय जगबुडी किंवा जगाचा एंड हा कधीच होत नाही. सो ही गोष्ट मला वाटतं लक्षात ठेवली पाहिजे. इथे दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक तर ज्यावेळी माझ्या आयुष्यात असे प्रसंग आलेले होते त्यावेळी माझे बेस्ट फ्रेंड सोबत होते किंवा त्यांच्या आयुष्यात आलेले त्यावेळी आम्ही सोबत होतो, आणि त्यामुळे आम्ही एकमेकांचे जे बाउंड्रीज होत्या की तू आता ह्याच्या पुढे नाही काय बोलायचंस, तू आता ह्याच्या पुढे नाही काय करायचं. त्यामुळे तो बेस्ट फ्रेंड नावाचा जो माणूस असतो ना, शहाणा बेस्ट फ्रेंड बरं का, की बाई मला बापू दिखताय तो दिखताय म्हणून काही करणारा नको, पण कोणतरी समजूतदार किंवा तू थांब इथे, याच्या पुढे नाही जायचं, असा एक मित्र पण असणं किंवा मैत्रीण पण असणं गरजेचं आहे. आणि दुसरं, अगले दिन तो मोहल्ले में ऐश्वर्या आती है, तो ते होऊ शकतं पुढं. असं नाही की दुनिया संपलेलीच आहे वगैरे. पण याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे, आणि हा मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रश्न आहे, तो म्हणजे की मुलांना बहुतांश वेळा काय होतं, तर त्यांची एखादी खूप जवळची मैत्रीण असते ना, तीच त्यांना असं वाटतं की अरे आता ही मला एवढं समजून घेते, मी हिच्याशी एवढं बोलतोय, तर कदाचित शी इज द वन. आणि मुलं जातात, ती अशी बोलतात, स्वतःच्या मनामध्ये त्यांनी भावविश्व तयार केलेलं असतं, ते बोलतात आणि त्याच्यानंतर फटकन फ्लॅट नकार येतो की नाही. अशा वेळी काय करायचं, किंवा अशा वेळी त्या मैत्रिणीसोबत मैत्री असली पाहिजे का? इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन आणि त्या व्यक्तीवर डिपेंड आहे हे, की समोरची व्यक्ती मॅच्युअली त्या गोष्टी हँडल करू शकते का, आणि तुम्ही ती बाउंड्री पुन्हा मेंटेन करू शकता का. कारण तुम्ही एक्सप्रेस केलंय की आय लाईक यू किंवा आय लव्ह यू आणि मला हे रिलेशन पुढे न्यायचंय, बट त्या व्यक्तीला जर ते कम्फर्टेबल नसेल, कारण त्याच्या डोक्यात राहतं ना, हा जेव्हा मला मित्र भेटणार आहे तेव्हा ही इज फॉलिंग फॉर मी, त्याला लाइकिंग आहे, आणि मग तो काही बोलला तरी त्या व्यक्तीची बघण्याची नजर असू दे की अरे तो त्या अँगलने बोलतोय का काही. सो हे त्या व्यक्तीवर पण डिपेंडंट आहे आणि तुमची सिच्युएशन कशी आहे, दोघं तुम्ही किती मॅच्युअरली गोष्टी हँडल करता. कारण अशाही बऱ्याच फ्रेंडशिप आहेत की आधी प्रपोज केलं असेल सपोज, बट द थिंग्स डिडंट हॅपन, पण स्टील दे आर इन कनेक्शन, किंवा ते बोलतायत, ते कनेक्शन मध्ये आहेत, त्यांनी त्या मागच्या गोष्टी पूर्ण विसरून पुन्हा ते नॉर्मल जसे फ्रेंड्स आहेत तसे वागतायत. पण हे करण्याची मॅच्युरिटी दोघांच्या मध्ये आहे की नाही ते चेक केलं पाहिजे. अदरवाईज मग गोष्टी आपण म्हणतो ना बिघडत जातात, कारण ती व्यक्ती आहे तिथेच थांबते, दुसरी व्यक्ती आयुष्यात पुढे जात राहते, आणि मग त्या व्यक्तीला बघून या व्यक्तीला देखील गिल्ट यायला लागतो आणि ही व्यक्ती पुन्हा पुन्हा डिस्टर्ब होत राहते. मग तो लूपच चालू राहतो कंटिन्युअस या गोष्टींचा. सो हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की तुमची मॅच्युरिटी आणि समोरच्या व्यक्तीची देखील मॅच्युरिटी तुम्ही चेक केली पाहिजे यासाठी. येस. आणि आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे येताना मला एक आणखीन महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे मगाशी आपण डिस्कस केला तो मुद्दा असा होता की
एखादी व्यक्ती आपल्याला आवडतीये म्हणून मी सातत्यानं प्रयत्न करतोय आणि ती व्यक्ती नाही म्हणते तर माझं काय होऊ शकतं आणि तिथं स्वतःच्या बाउंड्रीज मी कशा आखून घेतल्या पाहिजेत. पण समजा उलटा सिनारिओ असेल की कुणाला तरी आपण आवडतोय आणि ती व्यक्ती सातत्यानं आपल्यासोबत बोलते, जे बऱ्याचदा असं होतं की आपण क्लिअरली सांगितलं की नाही तरी त्या व्यक्तीला कळत नाही. एक माझ्या पाहण्यात असा एक एक्सपिरियन्स आलेला होता की नाही रे तुला समजत नाहीये किंवा तू स्वतःशी खोटं बोलतोयस, मी म्हणतोय तेच खरं आहे आणि तू चांगलीच आहेस वगैरे, असं हा माणूस त्या व्यक्तीला सांगत होता आणि ती व्यक्ती नाही रे मला माहितीये माझ्या डोक्यात काय चाललंय, मी तुझ्याबद्दल काय विचार करते ते. सो अशा वेळी आपल्याला खूप जास्त अटेन्शन मिळतं की आपण सफोकेट होतोय, आपल्याला ते नकोय. अशा वेळी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा बाउंड्रीज सेट करायला शिकणं प्रत्येक माणसाने खूप गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं की बाउंड्रीज सेट करायच्या म्हणजे आपल्या सभोवती एक भिंत उभी करायची आणि लोकांना त्यामध्ये आत येऊ द्यायचं नाही किंवा आयसोलेटेड राहायचं, एखाद्या आपण कॅसलमध्ये राहतो तसं राहायचं. बट इट्स नॉट लाईक दॅट. बाउंड्रीज सेट करणं म्हणजे कुठपर्यंत कोणतं वागणं मी ऍक्सेप्ट करते आणि कोणतं वागणं मला ऍक्सेप्टेबल नाहीये हे पहिल्यांदाच क्लिअर करणं. लोकांना असं वाटतं की बाउंड्रीज सेट करायचं म्हणजे लोकांना तोडायचं, लांब करायचं. ऍक्च्युली तसं नाहीये. तुम्ही जेव्हा बाउंड्रीज सेट करता तुम्ही लोकांना अनवॉन्टेड सिच्युएशन मध्ये तुम्हाला त्यांना टाकण्यापासून रोखता, की त्या व्यक्तीला पहिल्यांदाच माहित असतं की हे असं नको करायला, या व्यक्तीला आवडणार नाही. सो ती तिच्या लेनमध्ये राहते आणि अनवॉन्टेड सिच्युएशन तुम्हाला फेस करायला लागत नाही. सो या बाउंड्रीज सेट करणं खूप गरजेचं आहे की काय चालू शकतं काय नाही, आणि मला माझी स्पेस लागणार आहे, मला माझा निर्णय घेण्याची स्वातंत्र्य आहे, मुभा आहे आणि तो मी घेणार आहे. यू कॅन फोर्स मी एनिथिंग. माझ्यावर कोणत्या गोष्टी लादता येणं किंवा लादणं शक्य नाहीये. हे जेव्हा त्या तुम्ही समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित पटवून देता तेव्हा मग ती समोरची व्यक्ती देखील त्याचा रिस्पेक्ट करायला लागते. पण या बाउंड्रीज तुम्हाला सेट कराव्या लागतात. डू यू थिंक की आता जे मूवीज येत आहेत किंवा जे ऑनलाईन गोष्टी आपल्याला दिसत आहेत याच्यामुळं ती 365 डेज म्हणून एक मूवी की हे आहे, वेब सिरीज आहे किंवा बरेच टॉक्सिक आपण म्हणू असे मूवीज आहेत, वेब सिरीज आहेत की ज्याच्यामधून प्रेम लादता येतं किंवा प्रेम लादायला हवं किंवा आपण जर जबरदस्ती केली तर आपल्याला हवं ते मिळतं, ह्या थोड्याशा विचारांचा प्रभाव जास्त होतोय आणि त्यामुळं समोरच्या व्यक्तीवरती आपण हा फोर्स केला तर ते चालणार आहे ही मानसिकता वाढते, असं कुठे वाटतं? येस, डेफिनेटली. कारण आत्ताची जी जनरेशन आहे ना ती या सगळ्यांना फॉलो करते. म्हणजे त्यांचं लाईफ मेनली इंस्टाग्रामवर काय होतंय किंवा त्यांच्या आवडत्या वेब सिरीज मध्ये म्हणा किंवा टीव्ही सिरीज मध्ये काय होतंय त्यांना ते रिअल वर्ल्ड मानतात. ऍक्च्युली कोणीही इन्फ्लुएन्सर असू देत किंवा वेब सिरीज बनवणारे असू देत, ते काही गोष्टी हायलाईट करून दाखवतात आपल्याला. तो पूर्ण सिनेरिओ नसतो किंवा ती रिअल स्टोरी अख्खी तुम्हाला दाखवलेली नसते, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस दाखवलेले नसतात किंवा पडद्यामागे काय होतं ह्याच्यानंतर काय होतं हे आपल्याला दाखवलेलं नसतं. सो या हायलाईटला हायलाईट सारखंच घेणं आणि ते फिक्शन आहे किंवा हे फक्त रील्स मध्ये होऊ शकतं. रिअल लाईफ मध्ये या गोष्टी इतक्या इझिली तुम्ही नाही रिफ्लेक्ट करू शकत आणि यू कांट गेट अवे विथ दिस. इतक्या सहजासहजी या तुम्ही गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही. हे पण ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. पण हे सांगायला आपण म्हणतो ना की त्यांच्या गळी उतरवणं अवघड आहे त्या मुलांच्या म्हणा किंवा त्या जनरेशनच्या स्पेशली, की या गोष्टी अशा होत नाहीत. हे फक्त हायलाइटेड वर्ल्ड आहे. आपण एखाद्या इन्फ्लुएन्सरचं लाईफ असू देत बघूया किंवा एखाद्या कोणी ब्लॉगरचं लाईफ असू दे बघूया, ते जे दाखवतात ते बघून आपण इतके हे होतो की माझं लाईफ सगळ्यात वर्स्ट आहे आता लाईफमध्ये, माझ्याकडे काहीच चांगलं होत नाहीये. कोणीतरी कार घेत आहे, कोणाला छान पार्टनर मिळालाय, कोणी घर घेत आहे, कोणी अब्रॉडला फिरून येत आहे आणि मी मात्र आहे इथंच आहे, आपला कष्ट करतोय खपतोय पण माझ्याकडे काहीच होत नाहीये. बट त्यांचे कष्ट किंवा त्यांना मिळणारं जे बॅकिंग आहे ते आपण पाहिलेलं नसतं. आपण फक्त ते हायलाइट्स पाहतो त्याचे, आणि हायलाइट्स मध्ये कुणीच वाईट गोष्टी कुणीच दाखवत नाही, कोणी स्ट्रगल दाखवत नाही, कोणी त्यांचे काही निगेटिव्ह पॉइंट्स दाखवत नाही. सो दिस इज नॉट द रिअल वर्ल्ड. आपल्याला आपण म्हणतो ना एक चकाचक दुनिया दाखवली जाते. रिअल लाईफ खूप वेगळं आहे. अॅनिमल सारख्या स्टोरी सारखं जर तुम्ही वागायला गेलात किंवा कबीर सिंग सारख्या ह्याच्यात वागायला गेलात तर तुम्हाला आपण म्हणतो ना सरकारी पाहुणे व्हायची वेळ येऊ शकते. येस, हे लोकांना किंवा मुलांना म्हणूया आपण थोडी इमॅच्युरिटीमुळे लक्षात येत नाही, आणि ते त्या हार्मोन्समुळे त्यावेळेला ते खूप हाय असतात, त्यावेळेला तो डिसिजन घेतात. त्या हिरो सारखं त्या हिरोईन सोबत जसा तो वागतो तसं ते रिअल लाईफ मध्ये एखाद्या मुलीबरोबर वागायला जातात. पण याचे कॉन्सिक्वेन्स जे असतात ते नंतर त्यांना आयुष्यभर भोगायला लागू शकतात. त्याचा सिरियसनेस त्यांच्या लक्षात येत नाही.
सो हा विचार करणं खूप गरजेचं आहे. सो आय गेस हा पॉडकास्ट इथे एंड करताना मला एकच म्हणावं असं वाटेल की विश्वास नांगरे पाटलांनी एका ठिकाणी वाक्य घेतलेलं की जे चकाकतो तो प्रत्येक गोष्ट हिरा नसते, कधीतरी ती काच असते आणि ती काच लागते आपल्याला, तिचा वन आयुष्यभर राहू शकतो. त्यामुळे हा व्हॅलेंटाईन डेचा आपला व्हॅलेंटाईन वीकचा क्रॅश कोर्स होता की ज्यावेळी आपण आपल्या फिलिंग्स, आपल्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर एक्सप्रेस करायला जातोय त्यावेळी कोणत्या गोष्टी आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत, आपली स्वतःची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे याबद्दल आपल्याला गौरी मॅडमनी खूप चांगली माहिती दिली आहे. सो तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कमेंट्समध्ये सांगा. तुमचे काय प्रश्न असतील तर तेही सांगा आणि तुम्हाला माहिती आहे पुढे काय करायचंय, आपलं चॅनल लाईक करायचंय, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचंय. मॅडम तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.